खर तर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे, कारण जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये वाढ होत आहे, ती वाढ कायम आहे आणि आता देखील सलग चौथ्यांदा अशा स्वरूपाची वाढ जी आहे ती इंधनांच्या दरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मध्यरात्रीपासून इंधनाचे नवीन दर जे आहेत ते लागू झालेत आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर साधारण डिझेलमध्ये 2.5 रुपयाची तर पेट्रोलमध्ये साधारण 2.25 रुपयाची जी वाढ आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण एका पेट्रोल पंपावर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पेट्रोलच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला 111.52 रुपये प्रति लिटर अशा दिसत आहेत। तर आपण पाहिलं तर ज्या डिझेलच्या किमती आहेत त्या 98 रुपये 19 पैसे अशा दिसत आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 10 दिवसापासून सातत्याने अशा स्वरूपाची जी दरवाढ आहे ती होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याचा सर्वसामान्यांना अर्थातच फटका बसतोय। मात्र जर आपण पाहिलं तर सातत्याने अशा स्वरूपाची होणारी जी दरवाढ आहे ती नागरिकांना परवडण्यासारखी नाही, त्यामुळे पेट्रोल पंपावर देखील या ठिकाणी ओस पडल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी सोबतच पाहायला मिळतं। आपण हे रेट पाहू शकतो, हे अपडेटेड रेट आहे। रात्री जे बदललेले रेट आहेत बदललेल्या रेट प्रमाणे हे रेट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। साधारण 2.5 ते 2.25 रुपयाची जी आहे ती दरवाढ या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही ग्राहक आपल्यासोबत आहेत जे आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरतात, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल। सातत्याने आज देखील दरवाढ झाली आहे आणि 111 रुपये पेट्रोल झालंय। मग काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम म्हणलं हे आहे की तिकडनं पेट्रोल भेटत नाहीये, बरोबर। तर महागाई, लोक म्हणतात महागाई वाढली। कसली महागाई वाढली तुम्ही सांगा? लोकांना मोबाईल घ्यायला पैसे आहे, खायला पैसे आहे, तर पेट्रोलला पण पैसे द्यायचे ना। तिकडनं आपल्याला महागाई तिथे भेटणारच ना। गेल्या 10 दिवसात सातत्याने चौथी दरवाढ आहे, त्याचं काय ते वाढणारच आहे, तो पण सक्सेस होत नाहीये, तो पण वाढणारच आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये। आपण जर पाहिलं तर नागरिकांकडून देखील सांगण्यात येते की उद्योग युद्धाचे जे परिणाम आखाती देशांमध्ये सध्या सुरू आहेत त्याचाच परिणाम आपला भारतामध्ये झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळते। आपल्यासोबत अजूनही काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत नेमक्या काय त्यांच्या भावना आहेत ह्या वाढत्या इंधन दरवाढीप्रती। काय सांगाल, आज 111 रुपये सलग 10व्या दिवशी सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली। तसं बघायला गेलं तर आता याचे भाव तर खूपच वाढलेले। तसं बघायला गेलं तर मी प्रॉपर संभाजीनगरचा आहे, आमच्या तिकडे तर 107 चालू आहे। आता मी आज सकाळी रिटर्न आलो, काल मी स्वतः भरलं होतं 107 रुपये। आता तसं बघायला गेलं तर मला पगार पाणी काही जास्त 15-20 हजारात कसं भागवायचं। मी राहतो कर्वेनगरला, जावं लागतं नाशिक फाट्याला। रोज किती मला जवळपास महिन्याला 5-6 हजार रुपयाचं पेट्रोलच लागून जातं माहिती। कितीचं पेट्रोल भरलं? मी आता 151 रुपयाचं पेट्रोल भरलं। किती पेट्रोल तुला मिळालं? जवळपास तुम्ही बघू शकता किती 1.35 1.5 लिटर पेट्रोल देखील तुला मिळालं। खूप अवघड परिस्थिती आहे। सातत्याने 10 दिवसानंतर अशा स्वरूपाची चौथ्यांदा दरवाढ झाली आहे। तर बजेट देखील कोलमडले आणि अनेकांचे पगार देखील त्या पटीत वाढत नाहीयेत, तर त्याबद्दल नेमकं काय वाटतंय? नाही, तसं तर ते तर खूप चुकीचं आहे, कारण की बजेट आता आपण वर्ल्ड वॉर काय सिच्युएशन चालू आहे ते पण बघतोय। वर्ल्ड मार्केटवरती पण खूप फरक पडलेला आहे, आपल्या इंडियन मार्केटमध्ये पण खूप फरक पडलेला आहे। तर ऑब्व्हियसली आता तुम्ही जर काल बघितलं असेल तर इन्फोसिस का कोणती तरी IT कंपनी 10-12 हजार लोकांना ले ऑफ देऊन टाकलं त्यांनी। बघायला गेलं तर परिस्थिती सध्या खूपच अवघड आहे आणि माझं वय पण आता 23च आहे। मी आता नवीनच जॉबला लागलेलो आहे। तर आता तसं बघायला गेलं तर युथमध्ये पण असे तुम्ही बघायला गेलं तर एवढा कॉन्फिडन्स नाही उरला, कारण की आपण बघतो एन्व्हायरमेंट कसं आहे काय आहे। आता माझे काही मित्र जे IT मध्ये त्यांना तर रात्री झोप येत नाही माहिती का, जॉबच क्रिएट होत नाही, काय करता। याच्याकडे पण गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे। पण आता तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल वर्ल्ड वाईड म्हणजे सिच्युएशनच तशी आहे, पण चालू आहे आता जे काय ते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना चिंता आहे, कारण जर सातत्याने अशा स्वरूपाची दरवाढ जर होतच राहिली तर आम्ही आमच्या महिन्याचा जो उदरनिर्वाह आहे तो कसा करायचा। आपण जर सातत्यात पाहिलं तर पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या सातत्याने अशा स्वरूपात वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। अजून देखील या किमतीमध्ये किती वाढ होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सोबतच यावर सरकार देखील काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित पारखेसह प्रथमेश तांबे, LS मराठी।